पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेस चिखलच चिखल. लातूर शहर आणि परिसरात रात्री व पहाटेच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत चारही बाजूला चिखल झाला असून भाविकांना आणि यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंना मात्र आता चिखलातून वाट काढण्याची कसरत करावी लागणार आहे. 2 मार्च पर्यंत चालणाऱ्या या यात्रेदरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे या ठिकाणच्या व्यावसायिकांना देखील फटका बसला असून त्यांचं देखील थोडंफार का होईना नुकसान झालंय. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहर आणि परिसरामध्ये काल रात्रीचा जो पाऊस झाला त्या पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी तेवढं नुकसान पाहायला मिळालं नाही. लातूरच्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आपण पाहू शकतो. या यात्रेतली ही परिस्थिती आहे. आता जर पाहायला गेले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल जो आहे तो चिखल झालेला आहे. पावसाचं पाणी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी थांबलेलं आहे. या यात्रेमध्ये आलेले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांच्या अनेकांच्या दुकानामध्ये किंवा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पाणी शिरलं होतं रात्रीच्या वेळी. मात्र सकाळच्या वेळी हे पाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि आता जर पाहायला गेलं तर सकाळपासून ऊन पडल्यामुळं आता थोडंफार हे वाळायला सुरू झालेलं आहे. म्हणजे जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत हे हा जो चिखल आहे हे जी पाणी साचलेलं आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. आणि एकूणच पाहायला गेलं तर यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जरी नाही झालं तरी मुख्य रस्त्यावरती जे चालणारे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती मात्र मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे. त्यामुळं कुठे ना कुठे थोडंफार नुकसान या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेतील व्यावसायिकांचं झालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.